आहे. अरे आंधळ्याला डोळा, मुख्याला वाचा देणारा देव म्हणजे माझा बाळू मामा आहे. ऐका, मामांमध्ये किती ताकद आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सर्वांनी चित्त देऊन ऐका. वारण्याच्या खोऱ्यात धोंडीराम पाटील नावाचा माणूस राहत होता. तो मामांची भक्ती करायचा आणि शंकराची भक्ती करायचा. त्याला माहित होतं शंकराचा अवतार म्हणजे मामांचा अवतार, मामांचा अवतार म्हणजे शंकराचा अवतार. रुद्राचा अवतार थोरयो रातो हो आदमापुरा, ओदळोनी भंडारा ज्ञान गंगेची अमृत धारा, रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार, दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार, अन बाळू मामा वैदव वैद, अन बाळू मामा वैदव वैद, आणि बाळू मामा वैदव वैद, आणि बाळू मामा वैदव वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैद. ऐका, त्याला माहित होतं मामांचा अवतार म्हणजे रुद्राचा अवतार. तो धोंडीराम पाटील मामांची भक्ती करायचा. काही दिवसांनी त्या धोंडीराम पाटलाचं लग्न झालं, पण त्या धोंडीराम पाटलाची परिस्थिती गरिबीची होती. लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याला एक मुलगी झाली, पण जसा जसा काळ लोटू लागला तशी तशी परिस्थिती गरिबीची येऊ लागली. धोंडीराम पाटलाकडे 1.5 एकर जमीन होती, पण ऐका, धोंडीराम पाटलाची परिस्थिती गरिबीची होती. 1.5 एकर जमीन करायची म्हटल्यानंतर बघा ना, शेती करायची म्हटल्यानंतर अगोदर पैसा लागतो. पण धोंडीराम पाटलाकडे गरिबी येऊ लागली, हळूहळू गरिबी येऊ लागली. ती जमीन करण्याकरिता धोंडीराम पाटलाने गावातल्या सावकाराकडून काही पैसे आणले आणि आपली जमीन पिकवू लागला आणि आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह भागवू लागला. बघा ना, का बराच काळ लोटून गेला, पण जस जसा काळ लोटू लागला ना तस तशी धोंडीराम पाटलाकडे गरिबी येऊ लागली. तेव्हा धोंडीराम पाटलाने ठरवलं जमीन विकायची ठरवलं. त्यावेळेस जमीन सावकाराकडे घाण ठेवली, जमीन विकली, पैसे घेतले. पैसे तो बघा ना, पैसा राहतो का हो? पैसा कसा येतो आणि कसा जातो काहीच कळत नाही. पैसे संपले. ऐका, ज्या वेळेस माणसाकडे गरिबी असते ना, ज्या वेळेस माणसाकडे दुःख असतं ना, त्यावेळेस माणसाला देव आठवतो. सांगा ना, आपल्याला जर कांद्याचे जर 50 लाख झाले तर आपल्याला देव आठवल का हो? आठवल? आपल्याला कांद्याचे पैसेच नाही झाले मग देव? बघा ना, ज्या वेळेस माणसाकडे गरिबी असते ना त्यावेळेस माणसाला देव आठवतो. तेव्हा धोंडीराम पाटलाची गरिबी हळूहळू वाढू लागली, पण धोंडीराम पाटलाला देव आठवू लागला. धोंडीराम पाटील वारण्याच्या डोहात, वारण्याच्या नदी शेजारी काम शोधायला जायचा. काम शोधायचा, काम करायचा. त्या कामाच्या मोबदल्यात जेवढे पैसे मिळतील ना, तो पैसे घेऊन घरी यायचा आणि आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह भागवायचा. धोंडीराम पाटलाची 2 लेकरं होती. ती अन्न अन्न करून धोंडीराम पाटलाला पाहिल्यानंतर अन्न अन्न करून ओरडायची. तेव्हा एके दिवशी धोंडीराम पाटलाने आपल्या पत्नीला सांगितलं, तू सुद्धा गावात काम शोधायला जा. अगं, आपण एवढं काय पाप केलं? आपण आपल्या लेकरांचा पोटभर अन्न सुद्धा खाऊ घालू शकत नाही. एवढं काय पाप केलं? तू गावामध्ये काम शोधायला जा, मी सुद्धा कामाला जातो आणि आपण आपल्या लेकरांना पोटभर जेवायला तरी घालू. तेव्हा धोंडीराम पाटलाची पत्नी गावात धुणी भांडी करायची आणि त्या मोबदल्यात तांदूळ आणायची, आपल्या पदरामध्ये बांधायची, घरी घेऊन यायची, शिजवायची आणि आपल्या लेकरांना पोटभर अन्न घालायची. पण एके दिवशी दिवाळीचा सण जवळ आला. धोंडीराम पाटील म्हणाला, अगं, आपण एवढं काय पाप केलं? आपण आपल्या लेकरांना पोटभर अन्न सुद्धा खाऊ घालू शकत नाही. तू काय कर,
पोटभर अन्न सुद्धा घालू शकत नाही. तू काय कर, आपण उद्याचा सूर्य पाहायचा नाही. तू एका लेकराला घे, मी एका लेकराला घेतो आणि वारण्याच्या नदीत जीव देऊ. उद्याचा सूर्य पाहायचा नाही. आपण एवढं काय पाप केलंय? आपण लेकरांचं पोटभर अन्न सुद्धा देऊ शकत नाही आपण लेकरांना. उद्याचा सूर्य पाहायचा नाही. तेव्हा धोंडीराम पाटील एका मेढीला टेकून बसला. जसा मेढीला टेकून बसला तशी धोंडीराम पाटलाची झोप लागली. आणि जशी झोप लागली तसा स्वप्नामध्ये 6.5 फूट उंचीचा माणूस, डोक्यावर फेटाय, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, आणि धोंडीराम पाटलाला हाक मारली. ए धोंड्या रांडाच्या, तुला जीव द्यावासा वाटतोस? अरे माझ्या जीवावर ओझ टाकून कुठे निघालास? तुझ्या परिस्थितीच्या मुस्काडीत पायथान नाही हाणलं तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. तू ऐक, तू माझ्याकडे ये. तेव्हा धोंडीराम पाटील दचकन जागा झाला आणि आपल्या पत्नीजवळ गेला आणि पत्नीला म्हणाला, अगं माझ्या स्वप्नामध्ये एक माणूस आला. मला म्हणाला, ए धोंड्या रांडाच्या, तुला जीव द्यावासा वाटतोस? माझ्या जीवावर ओझ टाकून कुठे निघालास? तुझ्या परिस्थितीच्या मुस्काडीत पायथान नाही हाणलं तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. तू माझ्याकडे ये. तेव्हा धोंडीराम पाटलाची पत्नी म्हणाली, अहो कोण बाळू धनगर आहे? त्याच्याकडे तुम्ही जाऊन तरी बघा. आपण ठरवलंय ना उद्याचा सूर्य पाहायचा नाही, ते आपण परत करू. पण बघून तर या, काही बदल झाला तर झाला. तेव्हा धोंडीराम पाटील शोधत शोधत मामांचा तळ शोधत गेला. तेव्हा विचारू लागला, मामांचा तळ कुठे? मामा कुठे? तेव्हा सांगितलं, समोरच मामांचं तळ आहे, समोरच मामा बसलेले आहेत. तेव्हा धोंडीराम पाटील मामांजवळ गेला आणि मामांचं दर्शन घेतलं आणि बसला. आरती झाली, सर्वांना जेवायला वाढलं. मामा जेवू लागले, पण धोंडीराम पाटील जेवत नव्हता. मनात एकच, माझी लेकरं घरी उपाशीत आणि मी कसं जेवू? माझी लेकरं घरी उपाशीत आणि मी कसं जेवू? अंगाला चिमटे घेऊ लागला. त्याच्या मनामध्ये सतत विचार, त्याची लेकरं. त्यावेळेस मामाने हाक मारली, ए धोंड्या रांडाच्या, ताटातलं खाऊन घे पटकन. तेव्हा धोंडीराम पाटलाने खायला सुरुवात केली. दुसरा दिवस उजडला. तेव्हा धोंडीराम पाटलाने घरी जायचं ठरवलं. पण धोंडीराम पाटलाच्या मनामध्ये एकच विचार, अरे मी मामांजवळ आलो पण काहीच बदल झाला नाही. अरे मी मामांजवळ आलो पण काहीच बदल झाला नाही. विठ्ठल 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 तेव्हा त्याने विचार केला, मी मामांजवळ आलो. विठ्ठल 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 तेव्हा धोंडीराम पाटील विचार करू लागला, मी मामांजवळ आलो पण काहीच बदल दिसत नाही. मी माझ्या घरी जाऊन बायका पोरांना काय सांगू? तेव्हा धोंडीराम पाटलाने मामांचं दर्शन घेतलं. तेव्हा मामांनी काही पैसे धोंडीराम पाटलाजवळ घेतले आणि ते पैसे धोंडीराम पाटलाने घेतले आणि घरी निघाला. घरी गेल्याच्या नंतर धोंडीराम पाटलाला पाहायला मिळालं, जी लेकरं पाहिल्यानंतर ओरडायला सुरुवात करायची, अन्न करून ओरडायला सुरुवात करायची, ती लेकरं आज दारात आनंदाने खेळत होती. जी बायको डोक्याला हात लावून बसायची, ती बायको आज घरामध्ये आनंदाने बसलेली होती. तेव्हा धोंडीराम पाटील घरी गेला आणि धोंडीराम पाटलाच्या पत्नीने तांब्या भरून दिला आणि म्हणाले, मालक पाणी प्या आणि जेवण करून घ्या. तेव्हा धोंडीराम पाटील अंगाला चिमटे घेऊ लागला, जेवण? अरे आपल्याला तर जेवण सुद्धा मिळत नव्हतं आणि आज एवढं घरात कुठून आलं? धोंडीराम पाटलाने विचारलं, काय म्हणते, जेवण कर. तेव्हा धोंडीराम पाटलाची पत्नी म्हणाली, मालक ज्या वेळेस तुम्ही मामांकडे गेला ना, ज्या वेळेस धोंडीराम पाटलाने मामांच्या चरणावरती
नतमस्तक झाला त्यावेळेस मामा तिथे नाहीत तर धोंडीराम पाटलाच्या घरी त्यांच्या घरच्यांच्या जेवणाची सोय करायला आले होते. ऐका, तेव्हा सगळं काही मामा त्या धोंडीराम पाटलाला देऊन गेले. ऐका, माझ्या मामांचा अधिकार तेव्हा सर्व काही देऊन गेले. तेव्हा धोंडीराम पाटील मामांच्या पोटोजवळ गेला आणि रडू लागला आणि म्हणाला, मामा मला तुमचा अधिकार कळला. मामा तुमचा अधिकार काय असतो हे मला कळलं आज. एवढी